नमस्कार. धक्कादायक घटनेने आपल्याला हलवून ठेवले पुण्यामधल्या केतन अगरवाल, सिया गोयल आणि चेतन चौधरी. हा मित्रांनो ट्रायंगल नाहीये, त्यामुळे याच्याकडे वेगळ्या रूपाने बघणं गरजेचं आहे. हा मित्रांनो फक्त बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आणि त्यामधून झालेला प्रकार नाही, तर हा प्रकार आहे केतन अगरवाल नावाच्या मुलाचा, ज्याने घरच्यांवर विश्वास ठेवून अरेंज मॅरेजला होकार दिला आणि अरेंज मॅरेजमध्ये त्याने ठरलेल्या मुलीसोबत प्रेम सुद्धा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या प्रेमाला तिलांजली देत, त्याच्या प्रेमाचा विश्वासघात करत, त्याच्या प्रेमाचा त्याच्या लग्नाआधीच खून करण्याचा कट रचला गेला. हो मित्रांनो, हा कट होता. याची चुकी एवढीच होती की अपरिचित असणाऱ्या, कारण की अरेंज मॅरेज आहे म्हणून मी अपरिचित शब्द वापरतो, अपरिचित असणाऱ्या मुलीवर त्याने प्रेम केलं, विश्वास ठेवला आणि भावी आयुष्याची स्वप्न पाहिली. परंतु तो जिकडे भावी आयुष्याची स्वप्न पाहत होता तिकडेच सिया गोयल मात्र त्याच्या खुनाचा कट रचत होती. एकदा नव्हे तर वारंवार. घटना मागील वर्षापासून सुरू होते, ज्यावेळी सिया गोयल ही मुलगी तिचं दुसऱ्याच कुणाबरोबर तरी अफेअर चालू असतं आणि त्यावेळेस तिचं नोव्हेंबर 2025च्या दरम्यान या चेतन चौधरी सोबत अफेअर सुरू होतं. इथपर्यंत सगळं ठीक होतं, तिचं आयुष्य होतं. परंतु नेमकं या गोयल परिवार आणि अगरवाल परिवार यांचं ठरतं की दोन्ही परिवार नातेवाईक झाले पाहिजेत आणि या दोन मुलांचं लग्न लावलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही परिवार जसे खुश होते तसे केतन अगरवाल देखील खुश होता, कारण त्याला सिया नावाची नववधू मिळणार होती आणि सिया गोयल नावाच्या मुलीसोबत त्याचं लग्न ठरणार होतं. परंतु या लग्नामध्ये खुश नव्हती ती सिया गोयल. मग या सिया गोयलने काय केलं, लग्न ठरल्यावर या दोघांचं मित्रपरिवारासोबत बालीला पण जायचं ठरलं होतं आणि बालीला जायचं ठरलेलं असताना हिने फार छोट्या छोट्या गोष्टी कट म्हणून रचल्या. बालीला जायचंय, चला जाऊया. बालीला निघाल्यावर हिने मध्ये आल्यावर एका हॉटेलला नाश्ता वगैरेसाठी थांबल्यावर थोडा वेळ सगळ्यांच्या मागे थांबून स्वतःचा पासपोर्ट डिस्ट्रॉय केला आणि तरीही नाटक करून एअरपोर्टला गेली आणि एअरपोर्टला गेल्यावर पासपोर्ट घरी राहिला किंवा सापडत नाहीये असं कारण केलं आणि रडायला लागली. त्यामुळे सगळ्यांची बाली ट्रिप कॅन्सल झाली आणि सगळे लोक परत आले. नंतर यांनी ठरवलं, या केतन अगरवालने ठरवलं की बालीला जाता आलं नाही, परंतु माझ्या होणाऱ्या पत्नीचा मी वाढदिवस महाबळेश्वर येथे एक रिसॉर्ट बुक करून करेन आणि त्यासाठी त्यांनी 40 रूम बुक केले. वाढदिवस पण तिचा ग्रँड करायचा असं त्याच्या मनात होतं. 2-4 महिन्यांनी लग्न होतं म्हणून तो प्रत्येक गोष्ट या सियासाठी करीत असताना सिया मात्र वेगवेगळे प्लॅन करत होती आणि त्याच्या आधी 31 मेला हे दोघं लोहगडवर गेले आणि लोहगडला फिरायला गेल्यावर तिच्या लक्षात आलं की हीच तर ती जागा आहे जिथे आपण केतन अगरवालचा खून करू शकू. कारण तोपर्यंत चेतन चौधरी आणि सिया गोयलचं ठरलं होतं की तू तर प्रेम माझ्यावर करते, मग लग्न कशाला त्याच्याबरोबर करते, मग त्याला आपण साईडला केला पाहिजे. त्यामुळे खुनासाठी जागा प्लेस बघत असताना त्यांनी ठरवलं की लोहगड ही उत्तम जागा आहे. त्यामुळे तिने 14 जूनला पुन्हा या केतन अगरवालला सांगितलं की आपण प्री वेडिंग शूट करूया आणि तू ज्या दिवशी मला त्या लोहगडला घेऊन गेला होता तीच जागा मला फार रोमॅन्टिक वाटते. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमाच्या भावनांवर या सिया गोयलने आघात केलेला आहे आणि हा फक्त खून नसून कट आहे. 14 जून 2026ला पुन्हा एकदा कठड्यापाशी थांबल्यावर फोटो काढत असताना किंवा आणखीन काही करत असताना तिला या केतन अगरवालला ढकलून द्यायचं होतं, परंतु तिची हिंमत झाली नसेल वगैरे आणि तिनं साप म्हणून गोंधळ केला. त्या दिवशी सुद्धा हा केतन अगरवाल
याचा मृत्यू होता होता वाचला आणि ढकलला सुद्धा होतं थोडंसं असं कळतंय, परंतु तो झुडपात अडकला आणि त्याने स्वतःला बचाव केला. परंतु हे चुकून झालं हेच सर्वांना वाटलं आणि त्याच्याबद्दल फारशी काही वाच्यता झाली नाही, कुटुंबात पण त्यांच्या वाच्यता झाली नाही. वास्तविक पाहता इथेच संशय यायला पाहिजे होता आणि किमान 4 दिवसांनी जायला टाळायला पाहिजे होतं. असो, 4 दिवसांनी जायला काय केतन अगरवालने टाळलं नाही, कारण त्याचा पुन्हा पुन्हा या सिया चौधरीवर, सिया गोयलवर विश्वास होता आणि सिया गोयलला मात्र केतन नको होता, कारण तिला चेतन हवा होता. अशा परिस्थितीमध्ये 4 दिवसांनी पुन्हा तो प्लॅन तिने एक्झिक्यूट केला, कारण की त्यांना ते लवकरात लवकर करायचं होतं आणि म्हटली प्री वेडिंग शूट आपलं आता राहिलेलं अतिशय उत्तम आपण त्याच फोर्टवर जाऊन करू आणि त्या फोर्टवर जाऊन करून मग आपण सुंदर वेळ व्यतीत करू आणि पुढे महाबळेश्वरला पण ठरल्याप्रमाणे जाऊ. आता हे सगळं ठरल्यानंतर यावेळी मात्र फुल प्रूफ प्लॅन करायचा असं या बाईने ठरवलं आणि त्यामध्ये सामील केलं चेतन चौधरीला. मग पहाटे त्या चेतन चौधरीला पण कॉल करून सांगितलं असेल आम्ही निघालोय वगैरे, 3 सेकंदाचा कॉल होता फक्त. आणि मग हा पण तिकडे आला, हे सगळे तिकडे गेले आणि त्यावेळेस पुन्हा एकदा प्रेमाच्या स्वप्नात असणाऱ्या केतन अगरवालला अगदी उंचावरून ढकललं गेलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू त्यावेळी अपघात दाखवला गेला आणि 2-3 दिवसांनी त्याचे अंतिम संस्कार वगैरे झाल्यानंतर काही गोष्टी तपासात पुढे आल्या आणि मग त्यामधून समजलं की सिया गोयल हिचे चेतन चौधरी या युवकासोबत अफेअर होते आणि त्यांना लग्न करायचे होतं, म्हणून या केतन अगरवाल या युवकाला संपवलं गेलं, वाईट पद्धतीने संपवलं गेलं, कट रचून संपवलं गेलं. त्याच्या आधी प्लॅनिंग करण्यात आलं, त्याला बालीला जायचं होतं, तिथून हे प्लॅनिंग सुरू झालं, तिथून हा कट सुरू झाला. त्यामुळं पूर्वनियोजित कट हे सेक्शन तर लागेलच लागेल, खुनाचं सेक्शन लागेल. आज काय व्हायचं ते होईलच होईल. परंतु आपण जर बघितलं तर मेघालयातली जी घटना पूर्वी झाली होती त्यामध्ये सुद्धा त्या बाईला, त्या राजा परदेशी त्या केसमध्ये बेल मिळालाय. त्यामुळे आता तर ह्या फार मोठ्या फॅमिलीज आहेत. आता या सिया गोयलला 6 महिन्यांनी, वर्षांनी बेल मिळेल, परंतु ती बाहेर येईल, तिचं आयुष्य सुरू करेल. न्यायदानाची प्रक्रिया व्हायला तुम्हालाही माहिती किती वेळ लागेल. परंतु केतन अगरवाल मात्र कधीही परत येणार नाही. केतन अगरवालच्या घरच्यांना केतन कधीही पाहायला मिळणार नाही. त्याला मात्र कोणताही बेल मिळणार नाही, कारण त्याला खून करून संपवण्यात आलेला आहे. आणि हे खून करून संपवण्यात आलेला जो प्रकार आहे तो फक्त साधा सुद्धा नाही, तर लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या केतन अगरवालला सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड जो चेतन चौधरी आहे यांनी पूर्वनियोजित कूकट करून संपवलेला आहे. ही घटना वाटते तेवढी सोपी नाही मित्रांनो. यामध्ये पुन्हा पुन्हा तेच येतंय की कुठलीही साधी गोष्ट, लग्नानंतर देखील कायदे नाही आहेत, लग्नाच्या आधीही कायदे नाही आहेत आणि मग स्त्री विक्टीम कार्ड खेळून या गोष्टी होताना आपण पाहतो. आपण नेहमीच म्हणतो की पत्नीने पतीकडून 1 लाख रुपये मागितले तर कोणताच गुन्हा नाही, पतीने मागितले तर तो हुंडा होऊ शकतो. अशा पद्धतीचे हे जेंडर बायस गुन्हे जोपर्यंत आहेत, स्त्रीला विक्टीम म्हणून पाहण्याचं जोपर्यंत नॅरेटिव्ह सेट आहे तोपर्यंत ह्या घटना होतच राहतील. कारण आताही तिला सहानुभूती मिळत असताना, तिला सहानुभूती देण्याचे प्रकार चालू असताना ही घटना समोर आली आहे. मग ह्या सहानुभूतीचं करायचं काय? मग ह्या केतन अगरवालसाठी लढणार कोण? तुम्हाला वाटेल की हा लग्न होण्याच्या आधीचा इश्यू आहे,
तर मित्रांनो, फक्त हा कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींचा झालेला इश्यू नाही, तर लग्न ठरल्यावर, एंगेजमेंट झाल्यावर, लग्नाच्या जस्ट आधी, काही दिवस आधी घडलेला प्रकार आहे. त्यामुळे हा हनीमून मर्डर टाईपच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुरुष समाजाने याच्यावर आवाज उठवला पाहिजे. कारण आपल्यालाही माहिती आहे, स्त्रीची एखादी घटना घडली तर 3 महिने जातील, राजीनामे होतील. पुरुषाची घटना घडली तर 3 दिवस पण त्याला कोणी कव्हरेज देत नाही. या घटना पुन्हा घडू नये, किंवा लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतरही घडू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर या घटनेला दबू देऊ नका. प्रत्येकाने आपापल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करा. प्रत्येकाने आपापल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने मांडा आणि संपूर्ण न्याय होईपर्यंत हा विषय लावून धरा. कारण पुन्हा 6 महिने झाले की नवीन केतन अग्रवाल समोर येत राहणार आहे. आज पुण्यात आला, उद्या मुंबईत येईल, उद्या दिल्लीत येईल. संपूर्ण महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र सुद्धा अशा या गोष्टींनी व्यापलेलं आहे. आपलं जर हे केतन अग्रवाल वगैरे फॅमिली पाहिली तर ही पश्चिम महाराष्ट्रातल्याच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामधली आहे असं समजतं. त्यामुळे आता ते पुण्यात असताना एक उद्योजक म्हणून शेकडो लोकांना त्यांचे पोट चालवत असताना अशा पद्धतीचा आघात होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि ते कशासाठी, तर एका मुलीला लग्न करायचं नव्हतं, आणि लग्न नव्हतं करायचं तर ती तिचा नकार देऊ शकली नाही. नकार द्यायची तिची हिंमत नव्हती, परंतु खून करायची हिंमत होती. म्हणून असा प्रकार घडलाय. तर या अशा मानसिकतेला वेळी ठेचलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आवाज उठवा. अन्यथा केतन अग्रवाल रोजच बनेल. आज बनेल, बाहेर बनेल, उद्या तुमच्या घरात बनेल.